नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध ट्रिगर अंतर्गत 101,28,86,000 रुपयांचा पीक विमा सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे का? नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थानमधील झुंझुनू येथील हा विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचं बँक खात्याला आधार नंबर लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जा, त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक करा, जेणेकरून जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। नांदेड जिल्ह्यात यापूर्वी मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 258.29 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। त्यापैकी 254 कोटी रुपयांचे विम्याचे वितरण करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात विविध ट्रिगर अंतर्गत 401,19,00,000 रुपयांचा विमा परतावा मंजूर असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। ऑगस्ट सप्टेंबरच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जी आहे मंजूर करण्यात आलेली होती। या अंतर्गत 285 कोटी 82 लाख एवढा जो रक्कम आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आलेली होती, वितरित करण्यात आलेली होती। त्यापैकी 254 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित 4,82,00,000 रुपये सोमवारी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले। याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 72 तासांच्या आत कंपनीकडे नुकसान भरपाईचे दावे करणे गरजेचे होते, तरच त्यांना जे आहेत नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते, पीक विमा कंपनीमार्फत दिली जाते आणि यानुसार 1,05,000 शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचा पीक विमा मिळालेला आहे। याचे वितरण सोमवारी झालेले आहेत। थेट त्यांच्या खात्यामध्ये जे लाभार्थी शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली उत्पादन आधारित नुकसान भरपाईचा घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना 10,85,00,000 रुपयाचा विमा मंजूर होता आणि तो सुद्धा सोमवारी जमा झालेला आहे। 4 घटकाअंतर्गत 111 कोटी रुपयांचा पीक विमा जे आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती कृषी विभागाने सूत्रानुसार दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जण सांगत होते की कंधार लोहाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही, तर तसं नाही, पीक विमा त्यांना सुद्धा मिळालेले। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2024 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम सोमवारी वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे। यापूर्वी लोहा तालुक्यातील 1,74,297 शेतकऱ्यांना 23,89,00,000 रुपयांचा जो पीक विमा आहे जमा करण्यात आलेला आहे। सोमवारी लोहा तालुक्यातील 4,182 शेतकऱ्यांना 1,32,00,000 रुपयांचा जो विमा आहे तो जमा करण्यात आलेला आहे आणि कंधार तालुक्यातील 1,68,558 शेतकऱ्यांना यापूर्वी 26,10,00,000 रुपयांचा पीक विमा मिळालेला होता। या तालुक्यातील 6,678 शेतकऱ्यांना जे आहे 2,19,00,000 रुपयांचा विमा परतावा या ठिकाणी मिळाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती। 111 कोटी रुपये जे आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।